कारण तो पार्ट असेल तर मी सेकंड पार्ट आपण लर्न करू शकतो, एक लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आपण काल ॲरे पाहिला. फक्त ॲरेची कन्सेप्ट एवढीचे, फक्त मला एक स्टेटमेंट माहीत असेल तर नंतरच्या गोष्टी ह्या सिंटॅक्स थ्रू आल्यात, त्या कंपाईल थ्रू आल्यात. कारण सी प्रोग्रॅमिंगनी जी काय स्ट्रक्चर तयार केलं आहे, त्याचा कंपायलर जो तयार केला आहे ती त्याचं स्ट्रक्चर आहे. फक्त मला समजून काय घ्यायचं की ॲरे का यूज करायचा. कालपर्यंत मी सिंगल डेटा यूज करत होतो एखाद्या व्हेरिएबलला. आज मला एखादा 1000 विद्यार्थ्यांची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर मला 10,000 व्हेरिएबल घेऊन चालून का? त्याच्यावर मला एक्झिक्युशन करायचं असेल तर पुन्हा ते 10,000 व्हेरिएबल घेऊन काम करत चालणार आहे का? इट इज अ कॉम्प्लेक्सिटी. एखादा प्रोग्रॅमर पाहत असताना आपल्याला लाता घालून बाहेर काढेल. मग अशा वेळेस सी प्रोग्रॅमिंगनी अशा प्रकारचं डेटा ज्यावेळेस, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला दरवेळेस काय सांगतोय, आपण जसं पुढं जाऊ तसं डेटा ब्रॉड होत चालला आहे, कॉम्प्लेक्स होत चालला आहे, आणि तो मी मॅनेज करतोय. हाऊ? तर न्यू कन्सेप्ट, ज्या काय नवीन कन्सेप्ट येत आहेत त्या कन्सेप्ट थ्रू तो आपण ते प्रॉब्लेम्स तसे ते सॉल्व्ह करत जातो. कालपर्यंत मला एकच व्हॅल्यू माहीत नव्हती की स्टोअर करायची, मग त्याच्यावर मी प्रोग्रामिंग करत मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आलो. परंतु आज असा प्रॉब्लेम निर्माण झाला की मला नाही का 10 विद्यार्थी ॲट अ टाईम घ्यायचे आहेत. मग 10 व्हेरिएबल घेऊ का? 1000 विद्यार्थी घ्यायचे आहेत. शक्य आहे का? 1000 विद्यार्थी मला असेंडिंग ऑर्डर लावायची किंवा डिसेंडिंग ऑर्डर लावायची? शक्य आहे का ते? म्हणजे मला 1000 विद्यार्थी ॲट अ टाईम असेंडिंगमध्ये मी क्लिक केलं की असेंडिंग होतं आहे. हाऊ? युजिंग अ ॲरे. मग ते एका व्हेरिएबलला स्टोअर होतात. लक्षात घ्या, मेमरी रिप्रेझेंटेशन आपण पाहणार आहोत आपण आज ॲरेचं. एक लक्षात घ्या, ॲरे आपण वेगवेगळ्या 3 टाईपमध्ये आहेत. तुम्हाला काल सांगितलं, सिंगल डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल. बाय डिफॉल्ट जो पाहतोय आपण तो सिंगल डायमेन्शनल ॲरे, सिंगल रो, एकाच रोमध्ये. 2 डायमेन्शनल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. पण आज पाहत असताना मला ॲरे माहीत असेल, त्याची टाईप माहीत पाहिजे, सिंगल 2 3D. शक्यतो आपल्याला हे दोनच मोस्ट इम्पॉर्टंट, आणि थर्ड इज तो पण इम्पॉर्टंट आहे, परंतु आधी मला पहिल्यांदा दुसरा समजला पाहिजे, त्यानंतर थर्डमध्ये मी जास्त घुसण्याचा प्रयत्न करत. ओके, मेमरी रिप्रेझेंटेशन तयार करत असताना फॉर एक्झाम्पल मी A5 घेतला इंट, परंतु त्याच्या आधी समजून घेत असताना मला ॲरे काय हा कळला आहे का? ॲरे म्हणजे काय? इट इज अ डेटा टाईप, इट इज अ स्ट्रक्चर डेटा टाईप, इट इज अ लिनियर, इट इज अ होमोजिनियस. मग होमोजिनियस म्हणजे काय असं आपण काल पाहिलं. होमोजिनियस म्हणजे काय? इट इज अ सेम व्हॅल्यूज. जर मी 10 व्हॅल्यू इंटिजर घेतल्या तर त्या इंटिजरच असाव्यात, त्यामध्ये कॅरेक्टर येणार नाही. दॅट इज कॉल्ड, म्हणजे मी कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल, एका व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करल, पण त्या मल्टिपल व्हॅल्यू सेम डेटा टाईपचे असतील, म्हणजे इंटिजरचे असतील, कॅरेक्टरचेच असतील, फ्लोटचेच असतील. दॅट इज कॉल्ड होमोजिनियस. म्हणजे माझा ॲरे हा कंटिन्युअस आहे, परंतु कसा आहे तो होमोजिनियस आहे. तो कसा आहे? लिनियर आहे, पण तो कसा आहे? होमोजिनियस आहे, एकाच टाईपचा. द ॲरे इज कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल, इट रिप्रेझेंट द सेम डेटा टाईप. बट एवढं समजून घेत असताना फक्त 2च पार्ट लक्षात ठेवायचे आपल्याला ॲरेमध्ये. एक, द कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल, इट रिप्रेझेंट द सेम डेटा टाईप. आणि जो काय एका व्हेरिएबलला मी मल्टिपल व्हेरिएबल यूज केलेत, परंतु तो प्रत्येक व्हेरिएबल आपण सेपरेटली ॲक्सेस करतो. वी आर युजिंग अ इंडेक्स. ॲरेमध्ये इंडेक्स स्टार्ट करून होतो 0. हे लेक्चर पाहत असताना हा एवढा मुद्दा विसरू नका. ठीक आहे, मी हा A5 घेतला. ह्याचं माझं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असेल? A, किंवा त्याला लगेच व्हॅल्यू मी इनिशियलाइज करून टाकल्या, 2 4 7 8 9. ओके, इट इज अ डिक्लेरेशन, ऑल्सो इनिशियलायझेशन. A किती? 5. A0 न्यू इंडेक्स, A1, A2, A3, A4. ओके, 4 व्हॅल्यूज 2 4 7 8 9. जर मी 32 बिट ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असेल, कोणती?
32 बिट ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असेल तर प्रत्येक इंटिजरचा 4 बाईट्स असतो. बाय डिफॉल्ट हा माझा स्टार्टिंग ॲड्रेस बाय डिफॉल्ट म्हणतो मी 1000. ॲज्युम दॅट ते म्हणतात सर मी इथं 1000 घेतलं ते 10,000 येतो आहे. मेमरीमध्ये ॲड्रेस कंटिन्युअसली चेंज होतो, परंतु मला थॅरेटिकली समजून घेता असताना ॲज्युम करायला लागेल की ॲड्रेस माझा काय आहे, स्टार्टिंग बेस ॲड्रेस 1000 आहे. कुठं पण एक्झाममध्ये जा, इंटरव्ह्यूला जा, कुठेही जा ॲज्युम करून ॲन्सर द्यायला लागेल. कशाच्या बाबतीतलं, मेमरीच्या बाबतीत. परंतु तेथून नंतर डिस्ट्रॉय होत नाही. पहा, जर हा 1000 माझा हा पूर्ण ॲरेचा बेस ॲड्रेस आहे, काय आहे, इट इज अ बेस ॲड्रेस. म्हणजे ए ऑफ हा जो काय A5 आहे किंवा हा ए ऑफ माझा ॲरे त्याचा पूर्ण ॲड्रेस काय 1000. परंतु जर मला इंडिव्हिज्युअली जायचं असेल, प्रत्येक हा व्हॅल्यूज सेपरेट आहे. स्टोअर होत असताना ती लिनियरमध्ये स्टोअर होती, परंतु प्रत्येकाची व्हॅल्यू एव्हरी व्हेरिएबल इज सेपरेटली स्टोअर्ड युजिंग इंडेक्स. मग जर प्रत्येक सेपरेटली स्टोअर होत असेल तर त्याला स्वतःचा ॲड्रेस होतो. जर बाय डिफॉल्ट हा होल ऑफ ॲरेचा 1000 असेल तर फर्स्ट एलिमेंट ऑफ ए ऑफ 0 जो का ए ऑफ 0चा फर्स्ट एलिमेंट आहे हा त्याचाही ॲड्रेस काय असेल 1000 असेल. परंतु नेक्स्ट काय असेल तर 32 बिट ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असेल तर प्रत्येक इंटिजर टाईप 4 बाईटचा असतो. म्हणजे नेक्स्ट काय असेल 1004 असेल, नेक्स्ट 1008, 1012, 1016. ओके, इट इज अ मेमरी रिप्रेझेंटेशन ऑफ सिंगल डायमेन्शनल ॲरे. कोणता, सिंगल डायमेन्शनल ॲरे. इट इज अ रो वाईज किंवा कॉलम वाईज. हे दोन्ही पण कसे स्टोर आहेत, रो वाईज किंवा कॉलम वाईज. रो वाईज स्टोअर केला काय, कॉलम वाईज स्टोअर केला काय, तो एकच दिसतो, कारण एकच रो घेतले आपण. इट इज अ सिंगल डायमेन्शन. ह्याला काय म्हटलं जातं, सिंगल डायमेन्शनल. त्यानंतर जर एक्झाममध्ये असेल किंवा कुठे असेल, जर मला ॲड्रेस एखाद्या पर्टिक्युलर, आता 7 ह्या 7चा किंवा ए ऑफ 2चा, हा ए ऑफ 2 काय आहे, सेपरेट व्हेरिएबल आहे. ह्या ए ऑफ 2ची व्हॅल्यू काय 7 आहे, ह्याचा ॲड्रेस काय आहे 1008. जर मला फाईंड करायचं असेल तर मला थॅरेटिकली फाईंड करता आला पाहिजे की त्याचा ॲड्रेस. जर एखाद्या व्हॅल्यूचा मला जर ॲड्रेस फाईंड करायचा असेल तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे हाऊ फाइंड द ॲड्रेस. ॲड्रेस कसा फाइंड करायचा सिंगल डायमेन्शनल ॲरेचा. कोणाचा, फॉर सिंगल डायमेन्शनल ॲरे. कशा प्रकारचा सिंगल डायमेन्शनल. आता ही माझ्याकडे डायरेक्ट मेमरी रिप्रेझेंटेशन केलं की मी म्हणून ए ऑफ 3चं काय 12 आहे, ए ऑफ 4चं काय 16 आहे, ए ऑफ 1चं काय 1000 आहे, ए ऑफ 0चं काय 1000 आहे, ए ऑफ 1चं काय 1004 आहे. इट इज अ ॲड्रेस, त्याचा ॲड्रेस आहे. माझ्याकडे रिप्रेझेंटेशन तयार केलं, माझ्याकडे आलं, इट इज ॲझ्युम दॅट. परंतु जर मला विचारलं ए ऑफ 2चा ॲड्रेस काय 1008, ओके मी मेमरीमध्ये काढलं म्हणून मी डायरेक्ट सांगितलं. परंतु मला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. त्यासाठी ह्याचा सिंटॅक्स आहे किंवा फॉर्म्युला आहे ॲड्रेस फाइंड करण्यासाठी. काय असेल ते ए ऑफ आयथ व्हॅल्यू म्हणजे कोणत्या व्हॅल्यूची तुम्हाला ॲड्रेस फाइंड करायचा आहे. आयथ व्हॅल्यू ऑफ ॲड्रेस इक्वल्स टू बेस ॲड्रेस प्लस ऑफसेट. बेस ॲड्रेस प्लस ऑफसेट. पण व्हॉट यू मीन बाय ऑफसेट, where offset means the number of element. कोणत्या एलिमेंटचा तुम्ही काढताय, कोणत्या एलिमेंटचा, into size of टाईप. त्या टाईपची साईज काय. जर मी 32 बिट यूज करत असेल तर एका इंटिजरची साईज किती झाली 4 बाईट्स, बरोबर. 32 बिट. 16 यूज करत असेल तर 2 बाईट्स. जर मी कॅरेक्टर यूज करत असेल तर
1 बाईट्स इंटूच. पाहू आपण, इट इज अ सिम्पल फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल मला ॲड्रेस फाईंड करायला लावला ए ऑफ 2चा. फाइंड द ॲड्रेस. हां, ए ऑफ 2चा मला ॲड्रेस फाईंड करायचा आहे. मला कॅल्क्युलेट करून ह्या सूत्राचा यूज करून मला ते फाईंड करायचं. हाऊ पहा आता, ए ऑफ 2 दॅट इज कॉल्ड आयथ व्हॅल्यू, म्हणजे A012 ही आयथ व्हॅल्यू झाली. ओके, काय म्हटलंय, बेस ॲड्रेस प्लस ऑफसेट. ओके, व्हॉट यू मीन बाय बेस ॲड्रेस, द होल ऑफ ॲरे. ह्या होल ऑफ ॲरेचा बेस ॲड्रेस काय असतो, फर्स्ट एलिमेंटचाच असतो. लक्षात घ्या, ही कधी विसरू नका. अख्ख्या ॲरेचा मेन रिप्रेझेंटेटिव्ह कोण असेल, फर्स्ट एलिमेंट हा सगळ्या ॲरेचा बेस ॲड्रेस असतो, म्हणून हा बेस ॲड्रेस 1000. ओके, व्हॉट यू मीन बाय ऑफसेट. ऑफसेट म्हणजे काय, द नंबर ऑफ आयथ एलिमेंट्स इंटू साईज ऑफ टाईप. आयथ एलिमेंट म्हणजे कोण, हा 2. पहा कोणता, 2 हा नंबर ऑफ एलिमेंट्स. ऑफसेटचा अर्थ, ह्या ऑफसेटचा अर्थ काय, द नंबर ऑफ आयथ एलिमेंट इंटू साईज ऑफ टाईप. ओके, 1000 प्लस व्हॉट इज द नंबर ऑफ आयथ एलिमेंट इज 2. व्हॉट यू मीन बाय साईज ऑफ टाईप, मी 32 बीट ऑपरेटिंग सिस्टीम घेतली. कोणती, 32 बीट ऑपरेटिंग. तर प्रत्येक ह्याचं काय असेल, 4 बाईट्स, हे लक्षात घ्या, इंटू 4. तर किती झालं, 1000, 2 इंटू 8, 1008. इट इज अ बेस ॲड्रेस. इट इज अ ॲड्रेस. किती, ए ऑफ 2चा ॲड्रेस काय, 1008. इट इज अ सिम्पल. ह्या एक्झाममध्ये नव्हे, इंटरव्ह्यूच्या वेळेस असेल, कुठेही असू द्या, सगळ्यात जास्त मेन ॲरे. कारण ॲरेमध्ये आपण मल्टिपल डेटा काय करू शकतो, आपण स्टोअर करू शकतो. ओके, ठीक आहे. इट इज अ मेमरी प्रेझेंटेशन्स. आता तुम्ही कोणताही फाईंड करू शकता. जर मला आता सांगितलं फॉर एक्झाम्पल ए ऑफ 0, ए ऑफ 0चा ॲड्रेस फाईंड करा. हाऊ, बेस ॲड्रेस प्लस ऑफसेट. ओके, काय बेस ॲड्रेस 1000. व्हॉट इज माय ऑफसेट, आयथ एलिमेंट इंटू साईज. व्हॉट इज आयथ एलिमेंट 0 इंटू 4. किती झालं, 1000. 0 इंटू 4 0 देन 1000. इट इज आयथ एलिमेंटचा ॲड्रेस काय आला, 1000. कितीचाही कोणताही तुम्ही काय करू शकता, ॲड्रेस फाईंड करू शकता. इट इज अ मेमरी रिप्रेझेंटेशन. आधी मेमरी रिप्रेझेंटेशनमध्ये करत असताना मी डिक्लेरेशन मला कळलं पाहिजे विथ इनिशलायझेशन. तर डिक्लेरेशन विथ इनिशलायझेशन इन द फॉर्म किंवा इन द प्रोग्राममध्ये करू शकतो किंवा फ्रॉम द कीबोर्ड्स करू शकतो आपण. मग कीबोर्ड्सहून कसं करायचं आपण ते एक्झाम्पल पाहूच. आणि देन इट इज अ मेमरी रिप्रेझेंटेशन्स. सिम्पल. जर मला मेमरी रिप्रेझेंटेशन समजत असेल तर मला पुढील डेटा सगळा फाइंड करता येऊ शकतो. इट इज अ हाऊ फाइंड द ॲड्रेस इन सिंगल डायमेन्शनल ॲरे. दिस इज द फॉर्म्युला अँड दिस इज द एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट कीबोर्डकडून डेटा कसा घ्यायचा, कशा प्रकारचा घ्यायचा ते पाहू आपण. आधी आपण एक 5 व्हॅल्यू आहेत कीबोर्डकडून कशा घ्यायच्या आणि ते कशा डिस्प्ले करायच्या त्याचा एक सिंपल साधा प्रोग्राम पाहू आपण. मेन इंट ए ऑफ 5. किती एलिमेंट घ्यायचेत मला कीबोर्डकडून 5. म्हणजे माझा किती आहे 5 एलिमेंटची साईज आहे. ह्या 5 एलिमेंटला हे टोटल ऑफ ॲरेची साईज सांगता येईल का किती. 5 गुणिले जर 32 बीट ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर 4 म्हणजे किती झाली 5 चोक 20 बाईट्स. हे कधी विसरू नका. नंबर ऑफ टोटल साईज ऑफ ॲरे. टोटल साईज ऑफ जर ॲरे विचारली तर ॲझ्युम दॅट using a 32 bit operating system and the integer 1 variable is used 4 byte. जर एका एलिमेंटला 4 बाईट असेल तर आपल्याकडे किती एलिमेंट घेणार आहेत आपण 5. तर 5 गुणिले 4 20 बाईट्स. ठीक आहे. मला सिंपल जसं की आपण
एक व्हेरिएबल घेतला, त्याला व्हॅल्यू आपण असाइन केली, कीबोर्ड करून घेतो, आपण स्कॅनएफ करून घेतो. सेम ॲज करायचे. किती व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला? 5 व्हॅल्यू घ्यायच्यात. ओके. मग 5 व्हॅल्यू घ्यायच्या असतील, ह्या ॲरेमध्ये स्टोअर करायच्या असतील, आता हा डिक्लेरेशन केला तर ह्याचं मेमरी प्रेझेंटेशन असं तयार होऊन झालं मेमरीमध्ये. एवढं मी राईट केलं, हे तयार झालं. ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 2, ए ऑफ 3, ए ऑफ 4. आता ह्याचा ॲड्रेस जर ॲझ्युम दॅट 1000 केला तर हा 1004 असेल, हा 1008 असेल, हा 1012 असेल आणि हा 1016 असेल. ॲझ्युम दॅट, लक्षात घ्या, कंटिन्युअसली ॲड्रेस चेंज होतो. मी आता रन केला, परत दुसरा रन केला, त्याचा ॲड्रेस चेंज होईल. कारण का? इट इज अ प्रोसेस. पाहू आपण. ए ऑफ 5. पहा आता ह्यामध्ये मला डेटा काय करायचा आहे? स्टोअर करायचा आहे. त्यासाठी मला युजिंग अ फॉर लूप. ओके. आय इज इक्वल टू 0. इंडेक्स स्टोअर कुठून होईल? ए ऑफ 0. देन आय इज लेस दॅन किती एलिमेंट? 5. हे 5, कारण 0 ते 4पर्यंत गेल्यानंतर 5 एलिमेंट. 5 वेळेला कंडिशन फॉल्स होईल. देन आय प्लस प्लस. देन स्कॅनएफ. काय स्कॅनएफ? %d ॲड्रेस ऑफ ए ऑफ आय. ए ऑफ आय. देन स्कॅनएफ. पहा काय यूज केला आपण? आय. ए ऑफ 0, ए ऑफ आय 0, 0 लेस दॅन 5. यस. खाली आलो. ए ऑफ आय. ए ऑफ आय मीन्स काय? 0. ए ऑफ 0 ची व्हॅल्यू घ्या. मी घेतली 5. ओके. स्टेटमेंट संपलं, पण कंडिशन संपलं नाही. कुठं जाईन? इथं जाईन. आय प्लस प्लस. आता आय किती होता? 0 होता, तो काय होईल? 1 होईल. पुन्हा इथं येईल. 1 इज लेस दॅन 5. यस. पुन्हा खाली जाईन. ए ऑफ 1. ए ऑफ 1ला मी टाकली 8. पुन्हा जाईल. ए ऑफ 2, ए ऑफ 3, ए ऑफ 4. किती काय तुम्हाला घेता येईल ती घ्या. कंडिशन फॉल्स होईल, बाहेर पडेल. आता ही व्हॅल्यू मी स्टोअर केली. इट इज युजिंग अ स्कॅनएफ. कीबोर्डकडून व्हॅल्यू घेतल्या. किती? 5 व्हॅल्यू घेतल्या, 5 वेळा फिरलो. ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. इट इज सिम्पल फॉर्म. देन मला त्याच व्हॅल्यू काय करायच्या? आता 1 बाय 1 प्रिंट करायच्यात. हा अख्खा ॲरे काय करायचा? मला डिस्प्ले करायचा आहे. वी आर युजिंग अ फॉर लूप. पुन्हा काय? आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन 5, आय प्लस प्लस. देन प्रिंटएफ %d ए ऑफ आय. झालं. देन संपलं. काय? ए ऑफ 0, 0 लेस दॅन 5. यस. कंडिशन ट्रू. खाली आलं. ए ऑफ आय. ए ऑफ आय मीन्स ए ऑफ 0. ए ऑफ 0 5. प्रिंट झालं. खाली आय प्लस प्लस. आय ऑफ 1. 1 इज लेस दॅन 5. यस. कंडिशन ट्रू. ए ऑफ 1. व्हॉट यू मीन बाय ए ऑफ 1? ए ऑफ 1 8. तसंच ए ऑफ 2 7. ए ऑफ 3 10. ए ऑफ 4 12. देन कंडिशन फॉल्स होईल, बाहेर पड. आणि तिथं जो काय ॲरे घेतला होता, जो काय स्टोअर झाला होता, तो काय केला? मी प्रिंट केला. इट इज अ सिम्पल ॲरे स्ट्रक्चर प्रोग्रॅमिंग. जर 100 व्हेरिएबल घ्यायचे असेल तर इट इज अ 100. ए ऑफ 0. इंडेक्स कुठून स्टार्ट करायला लागेल? 0. जर इंडेक्स ह्याचा 1 केला तर आपण शेवटपर्यंत प्रोग्रॅमिंग जी करणार आहोत ते कधी एक्झिक्युशन येणार नाही. कारण ॲरे इज ऑलवेज स्टोअर इन फर्स्ट एलिमेंट इज इंडेक्स ऑफ 0. स्टार्ट कुठून होतो? हा 0 पासून होतो. इट इज अ सिम्पल प्रोग्रॅमिंग. आता हे 5 एलिमेंट घेतलेत. हे 5 एलिमेंटची मला बेरीज करायची असेल तर ॲडिशन. हे 5, 8, 7, 10, 12 ह्यांची ॲडिशन करायची असेल तर हाऊ पॉसिबल? सिम्पल. काय? हे 5 एलिमेंट घेतले, स्टोअर झाले. आता मला काय करावं लागेल? एक सम नावाचा व्हेरिएबल घ्यायला लागेल. इट इज अ स्टार्ट ऑफ 0. हे 5 एलिमेंट घेतले. ह्या कोडचा फायदा काय आहे? स्टोअर द व्हॅल्यू. आता मला काय करायचे? 1 बाय 1 काय करायचे? तो ॲडिशन करायची. ए ऑफ 0, ए ऑफ लेस दॅन 5, देन आय प्लस प्लस. देन सम ऑफ इज इक्वल टू सम ऑफ प्लस ए ऑफ आय. संपलं. ए ऑफ 0, 0 लेस दॅन 5. यस. कंडिशन ट्रू. व्हॉट इज सम? 0 0.
व्हॉट इज सम ए ऑफ आय, व्हॉट इज 0, ए ऑफ 0 5, 0 + 5 5, कशाला असं झालं समला. सम किती होता 0 होता, आता किती झाला 5 झाला. देन आय प्लस प्लस, आय किती झाला 1, आता आय किती होता 0 होता तो 1 झाला. 1 इज लेस दॅन 5, यस खाली आला. व्हॉट इज सम, सम किती आहे माझी 5. देन ए ऑफ आय, ए ऑफ आय म्हणजे काय 1, ए ऑफ 1, ए ऑफ 1 ची व्हॅल्यू किती 8, 5 आणि 8 13, सम किती झाला 13 झाला. संपलं. आयची व्हॅल्यू किती झाली 2 झाली, 2 लेस दॅन 5, यस. व्हॉट इन बाय सम 13, आयची व्हॅल्यू ए ऑफ 2, ए ऑफ 2 म्हणजे 7, किती झाला सम 20 झाला, असं झालं 20. देन आय प्लस प्लस, आय किती झाला 3 झाला, 3 लेस दॅन 5, यस खाली आला. व्हॉट यू मीन बाय सम 20, ए ऑफ 3 10, 20 अधिक 10 किती 30, ते कशाला असं झालं समला. काय गेलो आय प्लस प्लस, आय प्लस किती झाला 4, 4 लेस दॅन 5, यस खाली आला. व्हॉट इज सम 30. व्हॉट इज ए ऑफ आय, ए ऑफ आय मीन्स 4, ए ऑफ 4 मीन्स 12, 30 आणि 12 किती 42. खाली गेलो ए ऑफ 5, आता आय किती झाला 5, 5 लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स, बाहेर पडला. माझी सम किती झाली 40 झाली. आणि देन प्रिंट, काय खाली आलो प्रिंट केलं, प्रिंट एफ पर्सेंटी सम. इट इज अ ॲडिशन ऑफ ॲरे. हा कोणता प्रोग्राम केला आपण, ॲडिशन ऑफ ॲरे, म्हणजे ॲरे एलिमेंट्स म्हणा, ॲरे नाही ॲरे एलिमेंट्स. इट इज अ सिम्पल प्रोग्रॅमिंग. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट 2 डायमेन्शनल किंवा याच्यावर अजून एखादं एक्झाम्पल किंवा तुम्हाला मी यूट्यूबवरचे किंवा काय ॲनिमेटेड असेल किंवा काय असेल काय डेटा तुम्हाला शेअर करेल, म्हणजे प्रॅक्टिकलच्या बाबतीतला किंवा प्रोग्रामिंगच्या बाबतीतला जेवढा असेल तेवढा डेटा तुम्हाला सेंड करेल. नेक्स्ट पार्ट आपल्याला 2 डायमेन्शनल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला कवर करायचं. ओके, थँक्यू.